नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्वजण, मजेत ना? तर आज आहे 5 जानेवारी म्हणजेच ओम साई पदयात्रा मंडळ कोपरखैरणे गाव आयोजित साई पालखी 2026. तर आज आपली पालखी क्रमांक 2 साईबाबांची प्रस्थान होणार आहे शिर्डीला जायला. तर चला बघूया आजचा पालखी सोहळा कसा होतो इथे. तर इकडे आपली पालखीसुद्धा रेडी आहे सजून एकदम प्रॉपरमध्ये. बाबा पण विराजमान झालेले आहेत पालखीमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि पालखी पण एकदम भारी सजवली आहे, वरती मोर लावलाय. तर इकडे आपल्या गावातील माझे ब्लॉगिंग पार्टनर साजेश दादा परत आलाय, पण आज लेट आहे. तो लवकर जातो दरवेळेस सगळीकडे. आज लेट आहे. का लेट आहे बंधू? गावातच आहे ना म्हणून लेट यायचा. अरे वा, म्हणजे गावात लेट ना बाहेर लवकर. काय तू. आणि या साईडला रांगोली काढायची तयारी चालली आहे. मार्किंग करून घेतात आणि मग त्याच्यानंतर रांगोली काढली जाईल. तर या साईडला रांगोलीसुद्धा काढायला सुरुवात झालेली आहे. फुलांची रांगोली असेल पूर्ण. आणि आपली हिताक्षी मॅडम इन द ॲक्शन मोड आलेली आहे आता पटापट करायला. तर इकडे आता रांगोलीचं काम पण पूर्ण झालं आहे. पूर्ण मंदिरापासून तर गेटपर्यंत रांगोली काढलेली आहे. आणि बाहेर पूर्ण आपले पालखीचे पदयात्रेसुद्धा यायला लागलेत. तर आता काही क्षणात आरती चालू होईल. तयारी झालेली आहे, टेम्पो रेडी आहे, DJ रेडी आहे. तर तयारी पूर्ण झालेली आहे. रांगोलीसुद्धा काढून झालेली आहे. मान्यवर येत आहेत आणि पदयात्रेसुद्धा आलेले आहेत. आरतीनंतर लगेचच आपल्या पालखी सोहळ्याला सुरू. तर आपल्यासोबत आहेत आता आपल्या कोपरखैरणे गावातील भावी नगरसेवक शिरीष नाना पाटील आणि कार्यसम्राट आहेत ते. तर नाना, आज आपल्या गावातनं दुसरी साईबाबांची पालखी निघत आहे. तर कसा उत्साह वाटतो आणि कसा प्रतिसाद वाटतो तुम्हाला लोकांचा? कोपरखैरणे गावात साई भक्त भरपूरच आहेत आणि ही साई सेवक पदयात्री सोहळा हा जो उत्साह साजरा करतात तो खूपच त्यांच्याबद्दल कोपरखैरणे गावासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी साई सेवक पदयात्री कोपरखैरणे ते शिर्डी ही पदयात्रा आयोजित करतात आणि कोपरखैरण्यातील भरपूर भाविक त्यामध्ये सहभागी होतात. विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा आनंद स्वरूपे राहिला मोक्ष दादावे आपली साई सेवक पदयात्रा मंडळाची पालखी ही निघालेली आहे. ब्रास बँडच्या गजरात आपली पालखी निघालेली आहे.
आपली पालखी आली ही हनुमंतरायांची भेट घ्यायला आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाना आहेत आपल्यासोबत आणि आपली पालखी सुद्धा आलेली आहे आपल्या गावातील ग्रामदेव हनुमंतरायाची भेट घ्यायला. बाबांची पालखी हनुमंतरायाची भेट घेऊन पुढे प्रस्थान करणार. जय तर आता जस्ट आपल्या बाबांनी हनुमंतरायाची भेट घेतली आणि आता पुढे प्रस्थानासाठी निघालेले आहेत. आता आपली साईबाबाची पालखी ही गावदेवी मंदिराजवळ आलेली आहे. हा आपला गावदेवी रांजणदेवीचं मंदिर आहे आणि आपली पालखी पोचलेली आहे. आता पालखी गावदेवीची भेट घेईल आणि मग पुढे प्रस्थान करेल राणादेवी मातेच्या मंदिरात. खाली घे, खाली हातावर घे. तर आताच आपली साईबाबांच्या पालखीने गावदेवीची भेट घेतली आणि आता पुढे प्रस्थान करत आहे. आता आपली पालखी पोचली ही आपले कार्यसम्राट भावी नगरसेवक शिरीष नाना पाटील यांच्या घराजवळ पोचलेले.
तर आता आपली साईबाबाची पालखी ही राणादेवी मातेच्या भेटीसाठी आलेली आहे. राणादेवी मातेच्या मंदिरात आलेली आहे. तर आता बाबांच्या पालखीने राणादेवी मातेची भेट घेतलेली. तर आता आपली पालखी राणादेवी मातेची भेट घेऊन निघालेली आहे. तर आता दरवर्षीप्रमाणे युनिक पॉवर सोल्युशन म्हणजे राकेश दादाच्याकडनं पण नाश्ता असतं. आता पण राकेश दादाकडून नाश्ता आहे. सर्वांना नाश्ता वाटला जातो. इथं नाश्ता आणि चहा आहे सर्व पदयात्रींना आणि साई भक्तांना. तर आता आपला ब्रास बँड बंद झालेला आहे आणि इथून पुढे आपण पायी कोपरखेरण्याच्या कमानीपर्यंत आपण चालत आहे आणि मग तिथून आपलं DJ चालू होईल. आपण आजच्या पालखीसाठी घनसोलीला जाणार आहे चालत घनसोलीपर्यंत. मग तिथून आपण रिटर्न येऊ. घनसोलीला जाऊन आपण ब्लॉग एंड करूया. तर पालखी आता आपल्या गावाच्या कमानीजवळ पोहोचलेली आहे. जी MSCB जवळची कमानी आहे तिथं. आता मी पण पालखीला खांदा लावलेला आहे आणि चला आपला प्रवास चालू करूया. आपली पालखी शिर्डीच्या दिशेने रवाना झालेली आहे. तर काका पण आपल्या मागातपासून व्हिडिओ करतायत. आपली पालखी पोचलेली आहे ही घनसोली नोडला. इथून पुढे घनसोली दर्गा आणि मग पुढे असं प्रस्थान होईल आपला. ओम साई श्री साई जय जय साई. 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 जय जय साई. जय जय साई. जय साई. ओम साई. तर काय आता आपली पालखी पोचलेली आहे घनसोलीला. पालखी आलेली आहे पदयात्री येत आहेत आणि घनसोलीची सद्गुरू हॉस्पिटलमध्ये तिथं आहे आपण आता आणि आपण इथं. तर आता आपली पालखी हॉल्ट घेऊन म्हणजे 10-15 मिनिटाचा रेस्ट घेऊन निघालेली आहे. पालखी पुढे जाईल आता आणि पालखी आपली शिर्डीकडे रवाना झालेली आहे. ह्याच्यानंतर पुढचा हॉल्ट असेल तो खारीगावला दुपारचं जेवण. मग तिथून भिवंडी असेल आणि मग पुढे डेली चालत असे 2 स्टॉप असतील. तर आपण आता इथंच थांबूया. आपली पालखी गेलेली आहे पुढे. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.